सकाळचे झाले 6. गुड मॉर्निंग. 6:03 आपण CNG फिल केलाय आणि निघलोय आपण पुढे ट्रिपला. ओला उबेर दोन्ही डिव्हाइस ऑन केलेले आहेत. बघूया आता आपल्याला कुठं राईड पडते. आज थोडासा उशीर झाला, उठलो होतो लवकर पण आमच्या बाळाला बरं नाहीये. त्याला मग ते वाफ वगैरे द्यायचं होतं, त्याला वाफ दिले आणि आता तो झोपेल. सो निघलो. काल पण त्याला दवाखान्यात दिलं होतं, रात्री थोडासा त्रास झाला त्याला. आता बघूया पुढं आता आपल्याला राईड कुठली भेटते. इथं डिव्हाइस चालू केले. आज पण तसंच थोडंसं आपलं 1-2 वाजेपर्यंत करायचं, 1 वाजेपर्यंत, आणि बघूया राईड कुठली पडते आपल्याला. आता आपण चाललोय आपल्या लोकेशनला, पिंपळे गुरव वगैरे त्या साईडला ब्रिजवरनं. तर बघू कुठली राईड पडते, करतो अपडेट. आपण आता आहोत विमाननगर हयात हॉटेलच्या इथे. कस्टमरला केलं ड्रॉप. त्याच्या आधी आपल्याला तिथनं रावेतपासनं पिंपळे गुरवपासनं वाकडची एक ट्रिप भेटली होती. ती 7-8 किलोमीटरची, ती कंप्लीट केली. ओलाकडनं होती. आता ही जी आहे ही उबेरकडनं भेटली. एक ओला आणि एक उबेरचे गेले. किलोमीटर झाले ती 38 आणि टाइम झालाय 7:23 आणि 257 रुपये आपल्याला उबेरने दिलेत 20 किलोमीटरचे, आणि 8 किलोमीटरचे 132 का 139 रुपये आपल्याला ओलाने दिलेले आहेत. तर ठीक आहे, पुढं करतो तुम्हाला अपडेट कसं असेल ते. आता इथून बघू कुठेतरी राईड कशी पडते, करतो अपडेट. विमाननगर रोडपासून आपण थोडंसं पुढं आलो, पण तिथं हायवेला काय राईड पडत नव्हती. सो स्टेशनला आलोय. आता इथं पण वेटिंग दाखवते 50-60. थोडंसं पुढं आलोय. काय ट्रेन नाही येत वाटतं सकाळ काय माहित काय. सो आता थोडंसं त्या आपण गाडी तर रोडला एंटर करतो, तिथं कॉर्नरला थांबलोय. करूया राईडची वेट आणि पुढं जसं राईड भेटेल तसं मी करतो अपडेट. आपल्याला पुण्यातनं एक राईड भेटली होती, पुणे स्टेशनची. आपण आहोत आता चाकणला. आपल्याला नानापेठेतनं तिथनं एक राईड भेटली होती बन गार्डन रोडपासनं. स्टेशनला थांबलो होतो आणि फेअर दाखवला होता मला 550 रुपये. म्हणलं फर्स्ट टाइम ओलाने 550 दाखवले. लॉंग रूट असेल. 84 मिनिट्स टाइम दाखवत होता. ठीक आहे, गेलो कस्टमरला पिकअप केलं आणि चाकण स्पार्क मिंटा इथे सोडलं. तर आता इथं विषय असं झालाय की लोकेशन कस्टमरने बरोबर टाकलं, पण गुगल यांनी काहीतरी ॲप घेतलं. मी त्यांच्या कंपनीच्या म्हणजे त्यांनी सांगितलं लोकेशन, तिथं आलो स्पार्क मिंटाला. तर तिथनं आणखी रूट दाखवत होता की 26 किलोमीटर बाकी आहे म्हणून. तर तेच ठीक आहे. कस्टमरचं बिल झालं होतं 612 रुपये. मला दिले 450 का 60 रुपये आणि टाइम झालाय आता 9:22. किलोमीटर झाले 82. ठीक आहे, अर्निंग तर व्यवस्थित आहे किलोमीटरच्या हिशोबाने आपलं. आता इथं चाकण इथं MIDC मध्ये तर राईड पडणं मुश्किल आहे. तर बघूया, 1 मिनिट दाखवतो. हा सगळा चाकण MIDC आहे. उजव्या हाताला सगळे इथं कंपन्या, सॅनी, मर्सिडीज, स्पार्क मिंटा, ऑटो लाईन, हे चाकण MIDC आहे सगळी इथं. तर इथनं राईड पडणं मुश्किल आहे. तर थोडंसं मला बाहेर जावं लागेल. बघूया आता कुठं राईड पडते ना. एक तर मोशीच्या साईडनं तिकडे पडू शकते. इथं तर राईड पडणं मुश्किल आहे. ठीक आहे, करूया डिव्हाइस ऑन. आणि उबेर नाही केलेला ऑन, ओला चालू होतं. आता उबेर चालू करतो आणि बघतो कुठं राईड पडते ते, करतो अपडेट. मोशीतनं आपल्याला राईड पडली आहे हिंजवडीची. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे. मोशी RTO पासून आणलं आपण कस्टमरला. त्यांना हिंजवडीमध्ये फेज 2 मध्ये सोडायचं होतं, पण त्यांनी ओलाला लोकेशन व्यवस्थित नव्हतं टाकलेलं. 6-6.5 किलोमीटर लांब टाकलं होतं. तर तिथं ती राईड पॉज केली, एंड केली आणि तिथून परत आपल्या जो रेट भेटला त्या रेटने आपण त्यांना इथं लोकेशनला सोडले. जवळपास 121 रुपये आणखी वाढलेत. तर टोटल आपलं 458चं बिल झाले. तर आपल्याला त्यामध्ये 250 आणि 120 370 रुपये आपल्याला या ट्रिपचे भेटले. तर चांगली झाली ही ट्रिप. टोटल बघतो किती झाले तर सांगतो तुम्हाला. टोटल आपल्या सकाळपासून 4 राईड झाल्या. टाइम झाला 11:20. किलोमीटर झाले 121. आपलं अर्निंग झाले 1212 रुपये आणि 4 राईड आहेत. सो बघूया आता पुढं. इथनं हिंजवडीतनं उबेर चालू करतो. ओला तर चालू आहे आणि कुठं राईड पडतात बघूया. आता घरच्या साईड जर तिकडे पडली तर आपण तिकडे निघूया गोटूला. हिंजवडीला इथे बराच वेळ थांबलो पण ट्रिप काय पडत नाही. पडतं ते पण त्या 70 रुपये 50 रुपये. आता पण एक 77 रुपयाची होती.
901चा पिकअप दाखवला, पण ते सिग्नलच्या पुढे आलो होतो मी. आता परत पिकअप करायला 1 किलोमीटर जाण्यापेक्षा, आणि 1 किलोमीटरचा ड्रॉप होता, त्यामुळं मी ती ट्रिप कॅन्सल केली. करायची नव्हती, पण आता पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि आता बराच वेळ थांबलो इथं, नाश्ता केला मग नंतर. आणि आता टाकतोय तर ट्रिप एक आली होती एअरपोर्ट साईडला, ती ॲक्सेप्ट केली. आणि थोडंसं पुढं आलो असेल तर कस्टमरनी कॅन्सल केली. आई वडील फिरायला गेलेले आहेत काशी वगैरे त्या साईडला, सो मला घरी लवकर जावं लागते. तर एक 8 दिवस मी असं दुपारी 12-1 वाजेपर्यंत काम करणार आहे. आणि आजही आपलं काम 1212 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि अर्धी टाकी CNG आहे आपल्याकडे. एक आणखी आज आपल्या मोबाईलने इश्यू दाखवला, मोबाईल हीट करत होता. एरर दाखवत होतं की टू मच टेम्परेचर. सो मग कवर काढला, AC चालू केला, जरा पकडलं त्याला तिथे, आणि मग केला. आता एक एवढं लक्ष देते का याच्यासाठी सेपरेट एक मोबाईल पाहिजे. आणि त्याने मग त्यात तेवढं फक्त एक ओला उबेर 2-3 ॲप असले तर म्हणजे त्यावर जास्त लोड येत नाही मोबाईलवर. आणि यामध्ये आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तर त्यामध्ये सगळंच यूट्यूब पण चालते, फेसबुक, इंस्टाग्राम सगळंच त्याच्यामध्ये चालते. सो थोडंसं त्याच्यामध्ये स्लो होतोय मोबाईल आणि हीट होतोय. आणि मग गाडीमध्ये काचेतनं पण त्याला गरम होते. तर आता AC तर टेम्परेचर तिकडेच ठेवत असतो मी त्याचं वेंट. आणि ठीक आहे, आजच्या आपल्या दिवसाची सांगता इथंच होती. तर एक आणखीन एक ट्रिप येते एरवडा मोहम्मदवाडी 9-15. ठीक आहे, राईड येतात ते, पण ते एरवडा तिकडच्या साईडला आहेत, मला ते करायचे नाहीत.